नमस्कार. मी हवामान अभ्यासक नरेंद्र पाटील इंगळे. संपूर्ण राज्यातील पुढील हवामान अंदाज देण्याआधी अनेक शेतकऱ्यांचे फोन मेसेज चालू आहेत, की अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. पण शेती कामे करण्यासाठी सध्या वापसा पाहिजे, म्हणजे पावसाची उघडीप पाहिजे. तर शेतकऱ्यांसाठी ते आनंदाची बातमी, की 7 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान राज्यातील बऱ्याच भागात शेती कामे करण्यासाठी उघडीप मिळणार आहे. त्या दरम्यान फार मोठा पाऊस राज्यातील भागात नाही, कारण राज्यात अशी कोणती मोठी सिस्टीम सध्या पावसाची किंवा प्रणाली नाही, की तो फार मोठा पाऊस आणेल. तर 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या दरम्यान राज्यातील विविध भागात, मग विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाड्यातील जिल्हे असतील, त्याचबरोबर इकडे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे असतील, या दरम्यान राज्यातील विविध भागात उघडीप राहणार आहे. त्या दरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामाचं नियोजन करावं आणि आपली कामे करून घ्यावी. आणि परत राज्यात काय होणार आहे, 15 ऑगस्ट नंतर हे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होत आहे आणि ते जर त्याची दिशा विदर्भाकडे असती तर विदर्भात चांगला पाऊस येऊ शकतो. त्याबद्दल याचा आपण अचूक अंदाज पुढील अंदाजात देण्याचा प्रयत्न करू. कारण सध्या लो प्रेशर तयार झाल्यानंतर ते कमी दाबाचं क्षेत्र कोण्या दिशेने जातं हे फार महत्वाचं आहे. जर ते विदर्भ, मराठवाडा या दिशेने येत असलं तर पुढील काळात चांगला पाऊस 15 ऑगस्ट नंतर होऊ शकतो. सध्या त्याबद्दलचा अंदाज पुढील अंदाजात देऊ. पण आता आज 5 ऑगस्ट आणि उद्या 6 ऑगस्ट या दरम्यान राज्यातील विविध भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहे. फार मोठा पाऊस नाही. काही ठिकाणी 10 मिनिटाच्या सरी, तर काही ठिकाणी 20 मिनिटाच्या सरी, तर काही ठिकाणी 5 मिनिटाच्या सरी, अशा जोराच्या सरी काही ठिकाणी पडू शकतात. सर्व दूर नाही. म्हणजे ह्या भागात पाऊस आहे तर त्या भागात नाही, या गावात तर त्या गावात नाही, असा पाऊस पडणार आहे. आज 5 ऑगस्ट आणि उद्या 6 ऑगस्ट या दरम्यान. नंतर 7 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान राज्यातील बऱ्याच भागात, बऱ्याच गावात पावसाची उघडीप राहणार आहे. त्या दरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामाचं नियोजन करून घ्यावं आणि आपल्या शेतीची कामे करून घ्यावी. आणि हा अंदाज प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. यापुढील अंदाज आपण YouTubeच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. तो अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. मनःपूर्वक